जाती धर्माच्या आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सीमा आणि सुहास चांदेलकर दाम्पत्य लग्नाच्या 25 वर्षांची वर्षपूर्ती साजरी करतायत। त्यानिमित्तानं चांदेलकर दाम्पत्यानं नातलग आणि समाजासमक्ष पुन्हा सप्तपदी घेतली। 25 वर्षांपूर्वी विणली गेलेली ही रेशीम गाठ अधिक घट्ट आणि दृढ होण्यासोबत इतरांनाही आदर्श ठरली आहे। 24 जानेवारी 1991 रोजी शहरातील सीमा सुहास चांदेलकर यांनी जातीपातीच्या भिंतींना छेद देऊन नोंदणी विवाह केला। अनेक अडचणी आणि संघर्षातून वाट काढणाऱ्या या दाम्पत्यानं कधी एकमेकांची साथ सोडली नाही। सगळ्यांचं प्रेम मिळालं आणि आम्हाला याची अपेक्षाही नव्हती की एवढं प्रेम मिळेल आम्हाला समाजाकडनं, मित्रपरिवाराकडनं। प्रेमाची भाषा खरंच खरी असते। मला या सगळ्यांनी स्वीकारलं, मला जेवढा प्रेम मिळाला यांच्या कुटुंबातून, समाजातून, मित्रमंडळीकडून, सगळ्यांकडून खूप प्रेम मिळालं आणि या प्रेमाची आज मी पूर्णपणे परिभाषा समजून गेलेली आहे आणि मला याचा अर्थ समजला की धर्म, जात, भेद हे काही नसतं, प्रेम हे सर्वस्व असतं। मुलगा वेदांत जावई यांनी सुखी संसाराची 25वी मॅरेज अॅनिव्हर्सरी वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्याचं ठरवलं। सगळ्यांना विचार सांगितला, नियोजन ठरलं, पत्रिका, विवाहस्थळ एवढंच नव्हे तर सायंकाळी 6:30 वाजेचा गोरज मुहूर्तही ठरला। वधूवराला हळदही लावली। मित्रमंडळी, गोतावळा आणि नातलगांच्या साक्षीनं चांदेलकर दाम्पत्य पुन्हा एकदा रेशीम गाठीत बांधलं गेलं। लग्न जे होते त्याविषयी मी खूप आनंदी आहे आणि आज म्हणजे आई वडील हे मुलींचे लग्न लावतात। आज पहिल्यांदा आम्हाला हे भाग्य भेटलंय की आम्ही त्यांचे लग्न लावतो आणि त्यामध्ये आम्ही उपस्थित आहे। मी आणि माझी बहीण खूप भाग्यशाली की आम्ही आमच्या आई वडिलांचं आज लग्न पाहू राहिलो आणि आम्ही ते साजरं करू राहिलो, आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ राहिलो, जसं भाऊ बहिणी येतात। तर आम्हाला त्याबद्दल खूप आनंद वाटतोय की आम्ही ते सगळंच सहकार्य करू राहिलो त्यांच्याबद्दल आणि ते आमचे खूप आनंदी की आता आम्ही 25 झाले, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष सुद्धा आमची अपेक्षा आहे की त्यांनी पूर्ण करावे आणि आम्ही ते सण साजरा करावा। यशस्वी सहजीवनाची ही सिल्वर जुबली इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।